Hello dear students, in the last lecture we have seen the central dogma process, in which we have seen that this process occurs in 3 steps. The first step is transcription, the second one is translation and the last one is translocation. ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती. थोडंसं रिवाइज करूयात आणि मग आपल्या आजच्या सेकंड स्टेपकडे दॅट इज ट्रान्सलेशनकडे वळूयात. ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस occurs in the presence of a special enzyme which is called as RNA polymerase. जर ते एन्झाईम नसेल तर ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस होणार नाही. अंडर द इफेक्ट ऑफ RNA polymerase DNAचे जे 2 स्ट्रँड्स आहेत जे वाइंड स्टेटमध्ये असतात, गुंडाळ्याच्या स्टेटमध्ये असतात, ते त्या DNAच्या 2 स्ट्रँड्सचं अनवाइंडनिंग होतं RNA पॉलिमरेजच्यामुळे. अनवाइंडनिंग झाल्यानंतर हे जे 2 स्ट्रँड्स आहेत आधी कसे होते, दे वर लाईक दिस. नाउ ड्यू टू द इफेक्ट ऑफ RNA पॉलिमरेज हे 2 स्ट्रँड्स सेपरेट झाले लाईक दिस. ऑब्वियसली याच्यामध्ये देअर इज अ स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स, बरोबर. एका स्ट्रँडवरती जो काही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असेल, न्यूक्लियोटाइड म्हणजे काय आता डोक्यात तुमच्या पटकन आलं पाहिजे, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेसेस हे 3 मिळून जो ग्रुप बनतो त्याला आपण न्यूक्लियोटाइड म्हणतो, जे कंपाऊंड बनतं ते. आता एका स्ट्रँडवरती जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी असणारा सिक्वेन्स हा अदर स्टँडवरती प्रेझेंट असतो, हे तर तुम्हाला आता माहीतच आहे. जे नायट्रोजन बेसेस 4 प्रकारचे आहेत, ATGC, तर ATGC असंच घेते मी इथे. ए असेल इकडच्या साईडला काय असणार आहे, ऑब्वियसली टी असणार आहे. इथं टी असेल तर इथं ए असेल, जी असेल तर इथं सी असेल तर जी आणि इथे जी. AT मध्ये डबल बॉन्ड, GC ट्रिपल बॉन्ड. हे आपण आता तोंडपाठ झालेलं असणार आहे. हे 2 स्ट्रँड्स आता सेपरेट झाले. आता काय होतं बघा, व्हेन दीज 2 स्ट्रँड्स गेट सेपरेटेड, याच्यापैकी एकाचं नाव कोडिंग स्ट्रँड असतं आणि एकाचं नाव टेम्पलेट स्ट्रँड असतं. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. ह्याच्यावरती मी एक क्वेश्चन पण विचारलेला होता, पोल घेतलेला होता. बऱ्याच स्टुडंट्सना ते लक्षात नव्हतं. मे बी व्हिडिओज तुम्ही पूर्ण नाही बघत, स्किप करत बघत असाल, त्यामुळं तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांचं चुकलं आहे. सो म्हणजे हे स्ट्रँड्स सेपरेट झाल्यानंतर ह्या दोन्हीपैकी ज्या स्ट्रँडला तुमचा mRNA येऊन अटॅच होणार आहे त्या स्ट्रँडला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो आणि त्याच्या अपोजिट साईडचा जो असतो त्याला कोडिंग स्ट्रँड असं म्हणतात, बरोबर. 5 प्राइम टू 3 प्राइम, 3 प्राइम टू 5 प्राइम असे 2 त्याचे हे असतात, काय म्हणत आपण, त्याचे 2 बाजू असतात, बरोबर. हे पण मी सगळं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं, विच वॉज नथिंग बट अन ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर यू, की कशा पद्धतीनं हे कोडिंग आणि टेम्पलेट स्ट्रँड्स डिसाईड होतात, कुठून ती जी प्रोसेस आहे mRNA येऊन अटॅच होण्याची किंवा ते स्ट्रँड सेपरेट होण्याची, परत ते वाइंडनिंग होण्याची, हे कोणाच्या इन्फ्लुएन्स अंडर कसं होतं हे सगळं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. आता हे सेपरेट झालेल्या स्ट्रँड्स नंतर पुढच्या स्टेपमध्ये काय होतं रे, तर ह्यापैकी जो आपला टेम्पलेट स्ट्रँड असेल त्याला येऊन mRNA अटॅच होणार आहे. ठीक आहे. इथे ए आहे, टी आहे, जी, सी असा सिक्वेन्स असेल. ऑब्वियसली तुम्हाला माहीत आहे RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो. सो हे 2 स्ट्रँड सेपरेट झाले. मी इकडचा स्ट्रँड जो आहे आपला, जो कोडिंग स्ट्रँड म्हणूयात त्याला, मी तो बाजूला काढला, कोडिंग स्ट्रँड. आता हा उरला फक्त आपला टेम्पलेट स्ट्रँड की ज्याला mRNA अटॅच होतोय. इथे हे RNAचे न्यूक्लियोटाइड्स आता येतील. इथं ए आहे म्हटल्यानंतर इथे ॲडेनिनला युरॅसिल येऊन अटॅच होईल बिकॉज RNAमध्ये थायमिन नाही आहे. इथं टी आहे, सो इथे येऊन ॲडेनिन अटॅच होईल. जी आहे, इथे सी येईल. हे बाकी दोन्ही आहे असेच. आता हे न्यूक्लियोटाइड्स कुणाचे आहेत रे, तर दीज न्यूक्लियोटाइड्स आर ऑफ mRNA. एक सेकंद ना, इथे थोडं वेगळ्या कलरनं दाखवते तुम्हाला. सो दिस इज mRNA, which is having complementary base pairing as that of the template strand of DNA. आता ही सगळी प्रोसेस कुठं झाली आहे, इन द न्यूक्लियस.
सेंट्रल डोग्माच्या ज्या 3 स्टेप्स आहेत, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, त्यांच्यापैकी पहिली जी स्टेप आहे दॅट इज ट्रान्सक्रिप्शन, ती होते न्यूक्लियसमध्ये, आणि बाकीच्या ज्या 2 स्टेप्स आहेत ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन त्या होतात इन द सायटोप्लाझम. आता हा जो तयार झालेला mRNA आहे त्याच्यात काय आहे रे, इट इज हॅव्हिंग द मेसेज फॉर द फॉर्मेशन ऑफ स्पेसिफिक अमिनो ॲसिड्स. बरोबर, DNA हा जो आपण जीन्स म्हणतो ना, ह्याला DNA हा जो न्यूक्लिओटाईडचा एक सिक्वेन्स आहे त्याला आपण जीन्स म्हणतो. हे पण मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवल्यात त्याच्यात सांगितलेलं होतं. सो जीन्स म्हणजे काय असतात, तर दीज जीन्स आर हॅव्हिंग मेसेज फॉर द सिंथेसिस ऑफ पर्टिक्युलर प्रोटीन. प्रोटीन अमिनो ॲसिडपासून बनतात, मग अमिनो ॲसिड म्हणा किंवा प्रोटीन सिंथेसिस म्हणा, प्रोटीन फॉर्मेशन म्हणूयात, सिंथेसिस नाही. आता हा जो पर्टिक्युलर प्रोटीनच्या फॉर्मेशनसाठीचा असणारा सिक्वेन्स त्याची काय आहे, एक कॉपी आली आता इन द फॉर्म ऑफ mRNA. आता ही कॉपी आहे ती इथून पुढे न्यूक्लियसमधून पुढे येईल इन द सायटोप्लाझम, आणि मग ह्याच्या पुढची स्टेप दॅट इज ट्रान्सलोकेशन जी आहे ती होणार. आता बघा ह्याच्यावरचे काही प्रश्न सांगते तुम्हाला. ह्या कोडॉन आणि हे न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स ह्याच्यावरती बेस असणारे कोडॉन्स जे आहेत, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये ट्रिपलेट कोडॉन ही एक कन्सेप्ट सांगितलेली होती. ट्रिपलेट कोडॉन म्हणजेच दीज आर द कोड्स ऑफ किंवा फॉर अमिनो ॲसिड इन विच द न्यूक्लिओटाइड्स आर प्रेझेंट इन द ग्रुप ऑफ 3 इन द ग्रुप ऑफ 3. सो आता ह्याच्यामध्ये हा 1 2 3 अजून एक इथे ॲड करूयात फार तर आपण C आणि इथे A म्हणू, ठीक आहे, आणि मग इथे काय असेल T असेल. हे जे न्यूक्लिओटाइडचं सिक्वेन्स आहे ऑन द mRNA इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ग्रुप ऑफ 3 कोडॉन्स, आणि त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणायचं. म्हणजेच इथं आता ह्या केसमध्ये बघायचं झालं तर दिस इज 1 ट्रिपलेट कोडॉन, दिस इज 2nd ट्रिपलेट कोडॉन अँड सो ऑन. असे मिलियन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स ह्या एका mRNA दॅट इज मेसेंजर RNA वरती प्रेझेंट असतात, की ज्याच्यात काय आहेत, रेसिपी फॉर द प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे, नॉट सिंथेसिस. आता हा ट्रिपलेट कोडॉन झाला, म्हणजे ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन हा वर्ड जो आहे इट इज ओनली रिलेटेड टू द mRNA दॅट इज मेसेंजर RNA. तो ना DNA वरती असतो ना RNA वरती असतो, म्हणजे दॅट इज tRNA वरती असतो. तो फक्त ट्रिपलेट कोडॉन म्हटलं की mRNA एवढं लक्षात ठेवायचं, हा इथंच प्रेझेंट असतो. मग समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, मी तुम्हाला नंतर आपले जे पोलिंग आहेत त्याच्यामध्ये मी एखादा असा क्वेश्चन टाकेन ऑब्जेक्टिव्ह टाईप, की समजा mRNA वरती CCUGAA सपोज असा काहीतरी सिक्वेन्स आहे mRNA वरती, ठीक आहे. mRNA कंटेन्स दिस सिक्वेन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. किंवा अजून एक घेऊयात आपण, अजून कोण असतो रे, असे हा एक ट्रिपलेट कोडॉन, हा दुसरा ट्रिपलेट कोडॉन, हा तिसरा ट्रिपलेट कोडॉन प्रेझेंट आहे ऑन mRNA. जर mRNA वरती असा असेल तर मग DNA वरती कुठला सिक्वेन्स असेल असा विचारला जाऊ शकतो. किंवा उलट देतील, DNA वरती काहीतरी स्पेसिफिक सिक्वेन्स देतील आणि मग त्याच्या अगेन्स्ट mRNA वरती काय असेल, म्हणजे समजा आता इथं C आहे तर DNA वरती G असणार, आणि इथे U आहे म्हटल्यावर इथे काय असणार आहे, A असणार. इथे परत CA आहे म्हणजे DNA आहे, सो DNA वरती तर Tच असतो, सो इथं T होईल. इथं CA आहे म्हटलं इथं T होईल, आणि U आहे म्हटल्यावर इथे A येईल. मग असा उलट विचारतील, mRNA मध्ये हा सिक्वेन्स आहे तर DNA मध्ये काय असेल, किंवा DNA मध्ये असा सिक्वेन्स असेल तर mRNA मध्ये काय असेल. तर लक्षात ठेवायचं mRNA आहे, RNA म्हटलं की कंपल्सरी युरॅसिल दाखवायचं आहे, आणि DNA असेल तर कंपल्सरी थायमिन दाखवायचं आहे. आणि ATGCच्या पेअर्स तर तुम्हाला माहीतच आहेत, ATGC ATGC आहेत का, एकदा चेक करायचं. सो असे मी विचारणार आहे नंतर, लक्षात ठेवा. हा एक प्रकार झाला. आता हा जेव्हा मेसेंजर RNA न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतो तेव्हा काय होतं, तर नेक्स्ट प्रोसेस होते दॅट इज ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट करणे हा वर्ड आपण यूज करतो.
कशासाठी यूज करतो रे? ट्रान्सलेट करणे म्हणजे भाषांतर, म्हणजे एका लँग्वेजमध्ये असेल तर ते दुसऱ्या लँग्वेजमध्ये त्याचं ट्रान्सलेशन म्हणतो ना आपण. हिंदीत असेल तर मराठीत सांगणं म्हणजे ट्रान्सलेशन, मराठीत असेल तर इंग्लिशमध्ये सांगणे, दॅट इज ट्रान्सलेशन. मग आता इथं पण तीच प्रोसेस होते. ह्या mRNA वरती जो मेसेज आलाय त्या मेसेजप्रमाणे कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन्स असणारे, म्हणजेच अमिनो ॲसिडसाठीची जी रेसिपी आहे ना, आता तुम्हाला त्यासाठी tRNAचं स्ट्रक्चर आठवते का? बघा, तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये तिन्ही प्रकारचे RNA सांगितलेले होते. हा एक सपोज tRNA आहे. ह्याच्या एक एंडला हे अशा प्रकारचे न्यूक्लिओटाईड, तीन न्यूक्लिओटाईडचा एक ग्रुप असतो आणि एक एंडला अमिनो ॲसिड असतात. हा एक आपला tRNA आहे. ठीक आहे. आता काय होतं बघा, ह्या tRNA वरती असतात अँटीकोडॉन. अँटीकोडॉन म्हणजे काय? तर mRNA मध्ये असणाऱ्या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स. अँटीकोडॉनचा अर्थ काय? तर कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स. अँटीकोडॉन म्हणजे दीज आर द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स फॉर कोडॉन्स ऑन mRNA. mRNA वरती जे काही न्यूक्लिओटाइडचा क्रम असेल त्याला पूरक, त्याला कॉम्प्लिमेंटरी असणारे न्यूक्लिओटाइडचा क्रम असतो tRNA वरती आणि त्यांना म्हणतात अँटीकोडॉन. मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, कोडॉन हा mRNA मध्ये प्रेझेंट असतो, तसा अँटीकोडॉन हा कंपल्सरी tRNA वरतीच प्रेझेंट असतो. मग कोडॉन, अँटीकोडॉन म्हणजेच आता अगेन इथं बघायला गेलं तर UAC हा आपला पहिला ट्रिपलेट कोडॉन आहे आणि GCA हा आपला दुसरा ट्रिपलेट कोडॉन आहे. मग आता ह्याच्यामध्ये U ची पेअर कुणासोबत होणार आहे? A सोबत. म्हणजेच ह्याचा जो कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन ज्याच्यामध्ये आहे, ज्या tRNA मध्ये आहे, त्याच्यात काय सिक्वेन्स असणार आहे? हा mRNA झाला. इथून आपण आता ह्याला tRNAचा जर सिक्वेन्स बघायचा गेला तर इथे U आहे म्हटल्यानंतर ह्या tRNA मध्ये असणार आहे A, इथे A आहे म्हटलं इथे असणार आहे U आणि इथे G. सो मगाशी जसं दाखवलं होतं ना, हा tRNA, हा एक tRNA सपोज असा असेल. इथं दुसरा tRNA काय आहे? इथं G आहे म्हणजे इथं C, इथं G आणि इथं U. मग हा था दुसरा tRNA. लाईक दिस. समजलं? कोडॉन ऑन mRNA, अँटीकोडॉन ऑन tRNA ह्या दोघांच्या एकमेकांशी अटॅच होतात इन द सायटोप्लाझम इन प्रेझन्स ऑफ रायबोझोम. हे लक्षात घ्या. mRNA मगाशी दाखवलेला, सपोज हा मेसेंजर RNA आहे ना आपला, आपण 9th स्टँडर्डमध्ये ह्या डायग्राम्स बघितलेल्या होत्या बघा. असे काहीतरी त्याचे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइडचे 4 प्रकारचे शेप्स असतात. तुम्हाला समजण्यासाठी ते सांगितलेलं होतं. सो हा एक झाला, सपोज हा एक शेप झाला आणि हा एक काहीतरी शेप झाला. हा आपला मेसेंजर RNA आहे. जस्ट एक लाईन. दिस इज मेसेंजर RNA. हा आपला tRNA आहे. आणि तिसरा जो प्रकार असतो रायबोझोमल RNA, की जो रायबोझोममध्ये प्रेझेंट असतो. रायबोझोम इज हॅव्हिंग 2 सबयुनिट्स, एक स्मॉलर सबयुनिट आणि एक लार्जर सबयुनिट. हे सगळं तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय. नाव व्हेन दिस mRNA कम्स इन द सायटोप्लाझम फ्रॉम द न्यूक्लियस, द रायबोझोम, the 2 subunits of ribosome get attached to the mRNA here like this. हा कोण आहे? रायबोझोम, की ज्याच्यात काय आहेत? रायबोझोमल RNA प्रेझेंट आहेत. रायबोझोममध्ये रायबोझोमल RNA प्रेझेंट असतो. आता हा येऊन अटॅच झाला. मग इन प्रेझेन्स ऑफ RNA किंवा रायबोझोम्स मग हा tRNA इथं येतो आणि ह्या mRNAला अटॅच होतो अंडर द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम ओनली.
म्हणजे ही फक्त प्रोसेस होतानाच हे रायबोझोमचे जे 2 सब युनिट्स आहेत ते एकमेकांना जोडले जातात. अदर टाइम्स हे दोन्ही सब युनिट्स सेपरेट असतात इन द सायटोप्लाझम. ही प्रोसेस कळाली का बघा. ट्रान्सलेशन म्हणजे काय तर ॲज पर द मेसेज ऑफ विच इज प्रेझेंट ऑन द mRNA. बघा मी डेफिनेशन सांगणार आहे, डोंट वरी, लिहून देणारच आहे. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, tRNA supplies amino acids and that process is called as translation. मग आता काय झालं, mRNA सायटोप्लाझममध्ये आला, रायबोझोम ह्याला मागे जोडला गेला, tRNA ज्याच्यावरती काय आहेत कॉम्प्लिमेंटरी जे अँटीकोडॉन्स आहेत ते अँटीकोडॉन्स आहेत. मग आता इथे येऊन अटॅच होतील लाईक दिस. आणि ॲट द अदर एंड काय आहेत इथे अमिनो ॲसिड आहेत. ॲट द सेम टाईम म्हणजे इथे कोडॉन अँटीकोडॉन ह्यांच्या जोड्या जोडल्या जात असताना सेम टाईमला वरती अमिनो ॲसिड्स एकमेकांशी जोडले जातात विथ द हेल्प ऑफ अ स्पेशल टाईप ऑफ बॉन्ड विच इज कॉल्ड ॲज अ पेप्टाइड बॉन्ड. हे पण लक्षात ठेवा, 1 मार्क्ससाठी विचारलं जातं. द बॉन्ड विच इज प्रेझेंट इन द अमिनो ॲसिड्स त्याला म्हणायचं पेप्टाइड बॉन्ड्स. वीक बॉन्ड आहे कंपॅरेटिव्हली हा. आणि मग विथ द हेल्प ऑफ दिस बॉन्ड हे RNA इथं अमिनो ॲसिड्स एकमेकांशी सायमल्टेनियसली जोडले जातात. मी इथे एक जिफ तुम्हाला दाखवते की ज्या जिफमध्ये तुम्हाला दिसतंय मागे आहे तो आपला रायबोझोम, इथं खाली जो एक लाईन दिसते दॅट इज mRNA आणि मग एक एक tRNA येऊन त्याला अटॅच होत आहेत. आणि वरती बघा तुम्हाला काही काही नावं लिहिलेली दिसतील, ती नावं आहेत अमिनो ॲसिडची. आणि मग हे अमिनो ॲसिड्स वरती एकमेकांना जोडले जातात विथ द हेल्प ऑफ विच टाईप ऑफ बॉन्ड पेप्टाइड बॉन्ड्स. आणि पेप्टाइड बॉन्ड्सनं जोडले गेलेले अमिनो ॲसिडची लॉंग चेन म्हणजेच प्रोटीन्स. मग आता मी परत सेंट्रल डोग्माच्या प्रोसेस काय होती तर त्याला आपण सुरुवातीला सांगितलेलं होतं ना, इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स बाय DNA थ्रू RNA. DNA काय आहे कुठं आहे सेंटरमध्ये आहे, न्यूक्लियसमध्ये आहे. त्यानं काय केलं स्वतःकडे प्रोटीन सिंथेसिसची जी रेसिपी होती ती दिली mRNAला. mRNA ती रेसिपी घेऊन बाहेर आला, त्याच्यामध्ये जे काही कोडॉन्स आहेत त्याला कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन असणारे tRNA त्याला येऊन अटॅच होतात आणि सायमल्टेनियसली ॲट द सेम टाईम वरती त्या प्रकारे अमिनो ॲसिडच्या जोड्या जोडल्या जातील, चेन जोडली जाईल आणि त्याच्यापासून मग त्या ठराविक प्रकारचे प्रोटीन्स हे तयार होतात. आलं लक्षात. आता ट्रान्सलेशन झालं. ट्रान्सलोकेशन ही आपली जी नेक्स्ट स्टेप आहे त्यात सोपं आहे. हा जो आपला रायबोझोम आहे ज्याच्यामध्ये rRNA असेल, हा रायबोझोम जेव्हा ट्रान्सलेशनची प्रोसेस होत असताना एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने पुढे जातो. बरोबर, म्हणजे इथं येऊन हा tRNA येऊन जोडला गेलाय. मग हे एकदा प्रोसेस झाली की मग हा रायबोझोम जो आहे तो अगेन इथून कुठं जाणार, ह्या पुढच्या इथे शिफ्ट होईल आणि मग परत इथे येऊन दुसरा tRNA जोडला जाईल लाईक दिस. सो ही प्रोसेस कंटिन्यू होत राहते. अगेन मी ती जिफ मगाशी तुम्हाला जी दाखवलेली होती त्याच्यात तुम्हाला क्लिअर दिसेल, परत एकदा दाखवते बघा. हा रायबोझोम जो आहे तो पुढे पुढे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने जातो आणि ती जी मूवमेंट आहे त्या रायबोझोमची त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. द शिफ्टिंग ऑफ और द मूवमेंट ऑफ रायबोझोम बाय डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. मग पुढं जात जाताना जसं जसा हा रायबोझोम पुढे जाईल तसा तसा हा tRNA ह्या mRNAला जोडला जाणार आहे आणि सायमल्टेनियसली इथे अमिनो ॲसिडची लॉंग चेन तयार होईल. डेफिनेशन लिहून देते. हां, आता इथं पहिली डेफिनेशन ट्रान्सलेशन. tRNA which is having anticodon to the codon of mRNA supplies amino acids as per the message of mRNA म्हणा किंवा ऑन mRNA म्हणा. mRNA वरती जो काही मेसेज आहे त्या मेसेजनुसार tRNA काय करतो, अमिनो ॲसिड सप्लाय करतो आणि त्या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सलेशन. वेअरॅज ट्रान्सलोकेशन म्हणजे काय तर मूवमेंट ऑफ रायबोझोम बाय डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन ऑन द लेंथ ऑफ mRNA असं पण म्हटलं तरी सुद्धा चालेल. मूवमेंट ऑफ रायबोझोम ऑन द लेंथ किंवा काय बाय द लेंथ ऑफ
mRNA बाय डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. हे शॉर्टमध्ये सांगितल्यात ह्या डेफिनिशन्स. सेंट्रल डोग्माची प्रोसेस कंप्लीट झाली. ह्याच्यावरच्या नोट्स तुम्हाला लवकरच आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल करून देणार आहेच. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि अजून काही तुमचे स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील तर त्या देखील मला नक्की सांगा. इथेच थांबूयात आजच्या सेशनमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट. टिल देन गुड बाय. थँक्यू.